नमस्कार. रेडी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. क्षणभर सुख. काळ्यांचा आवाज आला. तोच असावरी म्हणाले, अहो मुलं आली वाटतं. असं म्हणत असतानाच बेल वाजली. तोच असावरीने दार उघडलं आणि तिची 2 मुलं, सुना, नातवंड आत आली आणि निवांत बसली. त्यांना बघून आता असावरी खूप खुश झाली होती. कितीतरी दिवसाने घर भरल्यासारखं वाटत होतं. ती स्वयंपाकघरात गेली आणि चहा घेऊन आली. सगळ्यांनी गप्पा मारत चहा घेतला आणि तोच लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई बाबा म्हणत शुभेच्छा दिल्या. आज आसावरी आणि मनोहरांचा लग्नाचा 35वा वाढदिवस होता. रात्री मुलांनी छान सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. संध्याकाळ झाली. सगळी तयारी झाली होती. तोच आसावरी आणि मनोहर छान तयार होऊन बाहेर आले आणि समोर ठेवलेला केक कापत सगळ्यांनी शुभेच्छा देत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आज आसावरी मनोहर दोघेही खुश होते. मुलांना आनंदी बघून त्यांच्याही मुला सुखाला पारावाच उरला नाही. तोच आसावरीने छान स्वयंपाक बनवला होता. सगळ्यांनी मिळून सोबत जेवण केलं आणि स्वयंपाक छान झाला म्हणून आसावरीचं कौतुकही केलं. काही वेळ गप्पा मारत मुलं म्हणाली, आई बाबा येतो आम्ही. उद्या ऑफिस पण आहे. लवकर उठावं लागते. येऊ नंतर कधी निवांत आम्ही. त्यावर आसावरी म्हणाली, अरे इतक्या रात्री कशाला जाता? थांबा आज रात्रभर. उद्या सकाळी चहा घेतला की निघा. पण मुलांनी तिचे एकही ऐकले नाही आणि येतो म्हणत निघाले. आसावरी आणि मनोहरने भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला आणि मागे वळले. त्या क्षणी त्यांना तो सुखाने भरलेला नजारा आठवला. कितीतरी दिवसांनी हे घर असं दणाणून गेलं होतं. आसावरीने घर आवरलं आणि म्हणाली, मी काय म्हणते, काय गरज होती मुलांना हे सगळं करायची? आता काय आपलं वय राहिलंय का लग्नाचा वाढदिवस साजरा करायची? त्यावर मनोहर म्हणाला, म्हणजे मग आपण आनंद साजरा करायचाच नाही? होय ग, वय वाढत जातं पण मन मात्र तसंच तरुण राहतं बघ. आणि एक सांगू, तू नेहमीच या दिवसाची तर वाट बघतेस की या चिमणा चिमणीच्या घरट्यात पिल्लाने यावं, काही क्षण राहावं आणि पुन्हा भुरकन उडून जावं. हे ऐकून आसावरीने भरलेल्या डोळ्यांनी मनोहराला म्हणाले की तसं म्हटलं तरी चालेल, पण खरं सांगू, मला या दिवसाची ओढ त्या क्षणभर सुखासाठीच असते आणि त्या सुखासाठी जीव तरसतो. नाहीतर बाकी काय, ह्या 4 भिंतींचा चौकोन तर आपल्याशी रोज बोलत असते. समाप्त. कथा आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.